Good afternoon students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to learn the third type or the third method to solve the simultaneous equations. तिसरा प्रकार की ज्याच्याने आपण simultaneous equation solve करू शकतो त्याला म्हटलं जातं determinant method आणि किंवा क्रॅमर्स नावाचा एक मॅथमॅटिशियन होता त्याने ती पहिल्यांदा वापरली म्हणून त्याला क्रॅमर्स रूल असं सुद्धा म्हटलं जातं. आता डिटर्मिनंट म्हणजे नेमकं काय ते एकदा समजून घ्या. तो फॉर्मॅट असा असतो ए बी सी आणि डी अशा पद्धतीने जे लिहिलं जाईल या फॉर्मॅटमध्ये त्याला म्हटलं तर डिटर्मिनंट. डिटर्मिनंट हा नेहमी कॅपिटल लेटरने डिनोट केला जातो. समजा ए इज इक्वल टू दिस किंवा एक्स वाय झेड काय द्यायचं ते नाव आपण कॅपिटल द्यायचे आणि मधले हे सगळे स्मॉल लेटर्सने लिहायचं. नंतर याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं ए इंटू डी तो ए डी होतो मायनस बी इंटू सी ही जी काही व्हॅल्यू येईल ए डी मायनस बी सी त्याला व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट म्हटलं जातं. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट हे लक्षात ठेवा. उभा ज्या ओळी असतील त्याला आपण कॉलम म्हणतो आणि किती कॉलम हा एक कॉलम आणि हा दुसरा. आडव्या ओळींना रोज म्हणतात. मग रोज किती आहेत एक आणि दोन म्हणून इथे दोन दोनच एलिमेंट आहे रोज मध्ये सुद्धा आणि कॉलम मध्ये सुद्धा म्हणून ह्या डिटर्मिनंटची डिग्री 2 आहे. इथपर्यंत समजलंय? ओके. आता याचा वापर कसा करायचा ते पाहूया आपण. समजा आपल्याला एक इक्वेशन दिलंय दोन इक्वेशन आपण घेऊया आणि त्याच्यावरून ठरवू हे नेमकं वापरायचं कसं असतं. a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 हे पहिलं इक्वेशन आहे. इथे x आणि y व्हेरिएबल्स आहेत. a1 b1 c1 हे कॉन्स्टंट टर्म्स आहेत अदर दॅन 0. सेकंड इक्वेशन आहे a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. याला जर आपण क्रॅमर्स रूल वापरायचा विचार केला आणि याला जर डिटर्मिनंट टाकायचा विचार केला तर हे कसं होणार आहे. पहिल्या कॉलम मध्ये टाका a1 a2 याचा साइन पण विचारात घ्यायचा. इथं प्लस आहे समजा मायनस असतं मायनस घेणार आपण इथे प्लस आहे तर प्लस घेणार. मग इथे काय येणार b1 b2 आणि तिसऱ्या याच्यामध्ये c1 c2 या पद्धतीने आपण याला डिटर्मिनंट मध्ये टाकलं. ओके. आता आपल्याला जर याच्यावरून एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या असतील एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या असतील तर त्यासाठी काय करावं लागेल ते एकदा लक्षात घ्या. मग पहिला जो रो आहे त्यात आहे a1 a2 हा क्रमच ठेवायचा क्रम चेंज करायचा नाही. दुसऱ्यामध्ये आहे b1 b2 तिसऱ्यामध्ये आहे c1 c2. मग आपल्याला जर d ची व्हॅल्यू काढायची असेल d हा एक डिटर्मिनंट आपण कन्सिडर करतोय. या तिघांपासून तीन जे काही रोज आहेत त्याच्यापासून तयार होणारा मग कॉन्स्टंट टर्मसाठी जी काही व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार आहे ती कॉन्स्टंट टर्मची असणार आहे आणि ती फाइंड आउट करायची असेल तर c1 c2 हे सोडून द्या. हा रो सोडून द्यायचा म्हणजे d ची व्हॅल्यू कशी येईल मग आपल्याला a1 a2 b1 b2 ही झाली d ची व्हॅल्यू. ओके. जर आपल्याला डिटर्मिनंट ऑफ x काढायचं असेल एक्सच्या बाबतीमध्ये काढायचं असेल तर लिहिताना एक्स साठी जे कोएफिशियंट असतात a1 आणि a2 ते ड्रॉप करून द्यायचे. a1 आणि a2 काय करायचे ड्रॉप करायचे त्याच्याऐवजी हा लिहायचा. ओके. म्हणजे लिहिताना काय येईल c1 c2 आणि इथे b1 b2 एक्सची व्हॅल्यू काढतोय म्हणून एक्सचे जे कोएफिशियंट आहेत ते ड्रॉप केले त्याच्याऐवजी काय रिप्लेस केला c1 c2 आणि हा b1 b2 तसाच आहे. नंतर आपण व्हॅल्यू काढणार आहे dy ची डिटर्मिनंट ऑफ y काय येणार आहे व्हॅल्यू. इथे y आलाय म्हटल्यानंतर y चे कोएफिशियंट सोडून द्या. y चे कोएफिशियंट सोडून द्या कोणते b1 b2 मग कोण आहे a1 a2 आणि इकडचा c1 c2. या पद्धतीने तीन डिटर्मिनंट आपण काढले. दोन इक्वेशन दिले होते त्याच्यावरून तीन डिटर्मिनंट काढले. d या पद्धतीने dx असा क्रम लक्षात ठेवा आणि dy या पद्धतीने. कशाने काय रिप्लेस केलं हे आपल्याला समजलं की याच्यावरून आपण x आणि y च्या व्हॅल्यू काढू शकतो. मग x म्हणजे काय तर x इक्वल टू dx अपॉन d हा फॉर्म्युला आहे. याची जी व्हॅल्यू येईल dx ची त्याला भागिले d केला की आपल्याला x ची व्हॅल्यू मिळणार आहे. y काढायचं असेल तर dy अपॉन d. या दोन फॉर्म्युल्यांचा वापर करून आपण ह्या दोन इक्वेशनचं सोल्युशन काढणार आहोत हे लक्षात ठेवा. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या.
ओके, नाव सी द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ प्रॅक्टिस सेट 1.3. फिल इन द ब्लँक्स म्हटलंय. हा डिटर्मिनंट दिलाय, त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 5 मायनस 2 × 4 म्हणजे तिथे 2 आणि मल्टिप्लाइड 4. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 15, या दोघांचं 8. 15 - 8 इज इक्वल टू 7. ओके, सेम इथं वापरणार आहे. काय करणार? -1 मल्टिप्लाइड 4 हे पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 7 × 2. यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर येतं -4, यांचं केलं तर 14. हे मायनस साईन आहे म्हणून 14 आणि इथे सरळ सरळ ॲडिशन होते -18. याच्यासाठी पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 × 0 मायनस इथे आता राऊंड ब्रॅकेट वापरली चालेल, स्क्वेअर ब्रॅकेट वापरली चालेल. 3 × -7, 3 × -7 आणि हे बाहेरचं मायनस साईन आपल्या फॉर्म्युल्यामधलं आहे तसंच इज इक्वल टू. आता 5 ला 0 ने मल्टिपल केलं तर आन्सर 0. यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर -21, बाहेर पण मायनस आहे, मायनस मल्टिप्लाइड मायनस प्लस होतो म्हणजे +21. व्हॅल्यू आली फक्त 21. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. ओके, नाव सी द थर्ड एक्झाम्पल. पुन्हा या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 7/3 × 1/2 पहिल्या ब्रॅकेटमध्ये मायनस या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 5/3 × 3/2. 7/3 × 1/2, 5/3 × 3/2 इज इक्वल टू क्रॉस. आता इथे कॅन्सल काहीच होणार नाहीये. मग सरळ न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. 7 × 1 7, 3 × 2 6 मायनस. आता इथे 3 आणि 3 कॅन्सल होणार आहे, 3 × 1 = 3. मग 5/2 उरला फक्त. रिमेनिंग काय? 5/2. आता याचा डिनॉमिनेटर 6 आहे, याचा 2 आहे. सारखं करायचं आहे. याला जर 6 करायचं असेल तर 3 ने मल्टिपल करावे लागेल, वरती सुद्धा 3 ने मल्टिपल. म्हणजे काय होईल? 7/6 मायनस 15/6. आता डिनॉमिनेटर सारखा झाला, सरळ सरळ न्यूमरेटरची सबट्रॅक्शन. 7 - 15/6 इज इक्वल टू 7 8 -8/6. 2 ने डिवाइड करता येईल म्हणजे आलेला आन्सर आहे -4/3. मग आता आपण शेवटच्या स्टेपला जरी लिहिलं तरी चालतं. हे इक्वलचं साईन एका खाली एक ठेवा. देअरफॉर हे पुन्हा लिहा 7/3, 3/2, 5/3 and 1/2 is equal to -4/3. ओके, नाउ सी द थर्ड एक्झाम्पल. सॉल्व द इक्वेशन्स युझिंग क्रॅमर्स रूल. आणि 2 इक्वेशन दिले आपल्याला. 3x - 4y = 10. आपण याला कम्पेअर करूया. याला म्हणूया a1x + b1y = c1 आणि हा जो आहे 4x + 3y = 5. याला आपण म्हणणार a2x + b2y = c2. आपल्या सोयीसाठी जर आपण हे सेपरेट लिहून घेतलं तरी चालेल, नंतर आपण तिकडे भाग पाडू याच्या. मग हे लिहिताना आपल्याला कसं लिहायचं असतं? a1 a2, b1 b2, c1 c2. ओके, मग लिहून टाकू ते. a1 a2, a1 म्हणजे काय आपला 3. हे क्रमाने लिहून टाकू, काही फरक नाही पडत. -4 आणि 10. साईनचं लक्षात ठेवा, इथे मायनस असलं मायनसच घ्यायचं. ओके, त्याच्यासाठी काय घेणार? 4, 3 आणि 5. ओके, हे लिहिल्यानंतर पुढचे उत्तर काढणं खूप सोपं झालं. आता हे लिहून घ्यायचं. मग डी काढायचं असेल तर काय करतो आपण? a1 a2 आणि दुसरा असतो कॉलम b1 b2. ओके, इज इक्वल टू. याच्यावरून आता टाकणं सोपं आहे. a1 a2 म्हणजे पहिला घ्या फक्त 3 and 4. b1 b2 म्हणजे दुसरा घ्या -4 and 3. बस, एकदम सोपं आहे. याच्यावरून सिम्प्लिफाय करूया. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 × 3 पहिल्या ब्रॅकेटमध्ये मायनस. आता हे पण मायनस असल्यामुळे स्क्वेअर ब्रॅकेट वापरूया. -4 × 4 किंवा राऊंड ब्रॅकेट पण तिथे चालली असती, कारण ब्रॅकेटमध्ये टाकायची काही गरज पडणार नाही. स्क्वेअर वापरा, राऊंड वापरा, काही फरक नाही पडणार तिथे. ओके, इथपर्यंत समजायला काही अडचण नाही आहे. इज इक्वल टू 3 × 3 9. यांचं मल्टिप्लिकेशन -16 आणि हा पण मायनस आहे म्हणजे +16.
म्हणजे आन्सर आलं 25. डीची व्हॅल्यू मिळाली 25. ओके, डी एक्स काढायचं आहे. डी एक्स इज इक्वल टू, डी एक्स काढताना काय करणार, एक्सचा जो रो कॉलम आहे तो काढून टाका, हा काढून टाका. मग उरलं कोण आहे बघा तिथे, त्याच्याऐवजी कोण करणार, C1 C2 म्हणजे आपला हा 10 आणि 5, 10 आणि 5 आणि B1 B2 म्हणजे मधला -4 आणि 3. हे नेहमी लक्षात ठेवा. एक्झाम्पल सोडवताना ते 3 फॉर्म्युले त्या पानावर लिहूनच ठेवायचे, काय हरकत नाही. पेन्सिल लिहून ठेवा, म्हटलं उदाहरण संपल्यावर इरेज केलं तरी चालेल. हे झालं इथपर्यंत. मग काय करणार पुढे, 10 × 3 -4 × 5 इज इक्वल टू 10 × 3 30 मायनस इंटू ब्रॅकेट याचं झालं आहे -20. याचं काय होणार आहे -20. हां, इथे आपण ते हे लिहायला पाहिजे सूत्र त्याचं. एक काम करूया, इकडे लिहितो मी आता थोडी जागा. dx इक्वल टू, थोडं शॉर्टकट लिहितो हां. dx जो आपला तो C1 C2 आणि B1 B2. ओके, फॉर्म्युला लिहिला तर उत्तर चुकण्याची शक्यता खूप कमी असते. मग आता इथे परत 30 मायनस मल्टिप्लिकेशन -20 इज इक्वल टू 30 मायनस मल्टिप्लाइड मायनस +20 इज इक्वल टू 50. dx मिळालं 50. dy इज इक्वल टू, डिटर्मिनंट कसा लिहिणार आता, dyचा काय फॉर्म्युला आहे, a1 a2 पुढचा C1 C2 व्हॅल्यू पुटअप करा. a1 a2 म्हणजे पहिला 3 and 4 आणि C1 C2 म्हणजे शेवटचा 10 and 5. 10 and 5 इज इक्वल टू यांचं मल्टिप्लिकेशन 3 × 5 मायनस 10 × 4, 3 × 5 10 × 4 इज इक्वल टू 15 - 40 इज इक्वल टू, हे मायनस साईन आहे, 15 - 40 उरले -25. 3 व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. याच्यावरून एक्स आणि वाय काढणं खूप सोपं आहे, पण ते लक्षात ठेवा, फॉर्म्युले साईडला लिहूनच घ्यायचे आणि या पद्धतीनेच जायचं प्रॉपर. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. ओके, आता आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू काढायची, वायची काढायची. एक्स साठी काय फॉर्म्युला, एक्स इक्वल टू dx/d इज इक्वल टू, 3 व्हॅल्यू माहिती आहे बघा, dx आलाय 50 आणि d आलाय 25. 25 25 2 जा 50 म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली 2. y इज इक्वल टू dy/d इज इक्वल टू, dy आला आपला -25 डिवायडेड बाय 25 म्हणजे आपला आन्सर येणार आहे -1. म्हणजेच काय, देअरफॉर द सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन्स इज x, y इज इक्वल टू, एक्सची व्हॅल्यू 2, -1. व्हॅल्यू पुटअप करून बघा बरं. इथे 2 टाकलं म्हणजे 6 झाले, इथे -1 म्हणजे प्लस झाला, -1 ने मल्टिपल केलं तर हे प्लस होतं. 6 + 4 इज इक्वल टू 10. नेहमी लक्षात ठेवा, असा पडताळा करूनच घ्यायचा. उत्तर आलं याच्यात टाकून पहा, तर जर सक्सेस झालं, बरोबर आलं तर आपलं उत्तर बरोबर आहे. इथे पण टाकून पहा वाटलंच. 4 × 2 = 8 वजा 3, 8 मधून 3 गेले 5, एकदम करेक्ट आहे. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. 4x + 3y - 4 = 0. आता हे आपल्याला त्याचा जो फॉर्म आहे प्रॉपर स्टँडर्ड फॉर्म त्याच्यात नाहीये. a1 x + b1y = c1 तो नाहीये, मग करून घ्या. त्यासाठी काय करणार, देअरफॉर 4x + 3y इज इक्वल टू, हा -4 तिकडे तर प्लस होणार आहे, 0 + 4 म्हणजे फ्लो. आता हा फॉर्मॅट आला आपल्याला हवा तसा, a1x + b1y = c1. याच्या बाबतीत तेच करूया. हा -5y इकडे आणा म्हणजे काय होईल, 6x + 5y = 8. हा पण पाहिजे तसा फॉर्मॅट झालाय. म्हणजे a2x + b2y = c2. आता आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने मांडणी करून घेऊया. इथे लिहिताना आपण काय लिहिणार, a1 a2 b1 b2 c1 c2. ओके, हे लिहूनच घेऊ. इथे काय येतं बघा, 4 क्रमाने आता 4 + 3 आणि
4, एकही मायनस टर्म नाही आहे, काहीच अडचण नाही आहे. 6, 5 अँड 8. ओके, आता त्या 3 व्हॅल्यू काढायच्या, डी डी एक्स डी वाय. डी इज इक्वल टू डिटर्मिनंट A1 A2 आणि B1 B2 इज इक्वल टू A1 A2 काय 4 अँड 6, B1 B2 3 अँड 5. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 इंटू 5 मायनस 3 इंटू 6 इज इक्वल टू 20 वजा 18 बरोबर 2. 20 मायनस 18 इज इक्वल टू 2. नंतर dx चा फॉर्म्युला C1 C2 आणि B1 B2, C1 C2 B1 B2. मग C1 C2 शेवटचे 4 अँड 8, B1 B2 मधले 3 अँड 5 इज इक्वल टू 4 मल्टिप्लाइड 5 मायनस 3 मल्टिप्लाइड 8 इज इक्वल टू 3 मल्टिप्लाइड 8 इज इक्वल टू 20 मायनस 24 इज इक्वल टू मायनस 4. तीसरा dy. ओके, नाउ सी द dy. A1 A2 C1 C2 क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 इंटू 8 मायनस 4 इंटू 6, सगळे पॉझिटिव्ह असल्यामुळे ब्रॅकेटमध्ये टाकले नाही टाकले तरी चालतील. इज इक्वल टू 32 मायनस 24 इज इक्वल टू 8. म्हणजे dy ची व्हॅल्यू आली 8. बाय युझिंग क्रॅमर्स रूल, बाय युझिंग क्रॅमर्स रूल, by using Cramer's rule, x is equal to dx by d is equal to dx ची व्हॅल्यू -4 by 2 is equal to -2. y is equal to dy upon d is equal to dy ची व्हॅल्यू 8 upon 2 is equal to 4. Therefore, the solution of given equations is x comma y is equal to x ची व्हॅल्यू -2 and 4. पुटअप करून बघा एखाद्या, इथे नाही आपल्याकडे उपलब्ध आता चेक करायला, पण तुम्ही टाकून व्हॅल्यू चेक करा, तेच येतंय का आपला आन्सर. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. 6x मायनस 4y इक्वल टू -12. याच्याबरोबर कम्पेअर करा, याला याच्याबरोबर कम्पेअर करा. A1 B1 C1 याचा कोएफिशियंट 6 -4 आणि -12. त्याच्यासाठी 8 -3 अँड -2 या पद्धतीने इथं पुटअप करा. आता इथे A1 A2 म्हणजे 6 आणि 8, B1 B2 -4 अँड -3. सिम्प्लिफाय करून घेऊ त्याला. 6 इंटू -3, 6 इंटू -3 मायनस, हा पण मायनस आहे म्हणून स्क्वेअर ब्रॅकेट घेऊया, -4 इंटू 8, -4 इंटू 8 इज इक्वल टू, यांचं मल्टिप्लिकेशन मायनसच येणार आहे, -18 नंतर मायनस मल्टिप्लाइड मायनस प्लस होणार आहे, प्लस 32 8 चौक 32 आणि 6 त्रिक 18, एक मायनस एक प्लस आहे, सबट्रॅक्शन होईल, उरले किती 14. उरले किती 14. डी ची व्हॅल्यू आली आपल्याला 14. नंतर dx टाकूया. C1 C2 म्हणजे शेवटचं -12 -2, B1 B2 मधलं -4 -3 करूया मल्टिप्लिकेशन. -12 इंटू -3, -12 इंटू -3 मायनस परत स्क्वेअर ब्रॅकेट, याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकलं तरी चालेल किंवा नाही टाकलं तरी चालेल. -4 इंटू हा इकडचा -2 इज इक्वल टू, हे मायनस आहे हे मायनस आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस होणार आहे. 12 इंटू 3 36. इथे पण काय कंडिशन आहे बघा. आता अगोदर इथे पहिले याचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. -4 मल्टिप्लाइड -2 प्लस 8 झाला. ओके, आणि याच्या बाहेर मायनस आहे म्हणजे तो -8 झाला. -8 36 मधून 8 गेले 28. नंतर dy
A1 A2 6 and 8 आणि C1 C2 -12 and -2 is equal to 6 multiplied -2 minus -12 multiplied 8 is equal to, या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस होणार आहे -12. आता यांचं मल्टिप्लिकेशन 96 येतं, हा मायनस आहे म्हणजे -96, पण बाहेर पण मायनस आहे म्हणजे मायनस मल्टिप्लाइड मायनस प्लस प्लस 96 इज इक्वल टू, एक मायनस आहे एक प्लस आहे, सबट्रॅक्शन होणार आहे म्हणजे किती वार 84. उरले किती 84. तिन्ही व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या बघा, ते लिहून घेऊ आपण साईडला. डी आलाय आपला 14, dx आलाय 28 आणि dy आलाय 84. तीन व्हॅल्यू आपल्याला मिळालेत. मग आता x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. ओके, नाउ सी द रिमेनिंग पार्ट. बाय युजिंग क्रॅमर्स रूल x इक्वल टू dx बाय d. dx आहे आपला 28 डिवाइडेड बाय 14 इज इक्वल टू 2. dy आहे 84 डिवाइडेड बाय 14. 14चा टेबल येतो, 14 × 7 84 म्हणजे व्हॅल्यू काय आल्या 2 and 7. पुटअप करून बघा. इथे x2 टाकलं तर 16 येतो आणि हा 7 टाकलं तर यस नाही, इथे 6 यायला पाहिजे. इथे काय यायला पाहिजे 6. 14 × 6 इज इक्वल टू 84 म्हणजे इथे 6 पाहिजे. बघा व्हॅल्यू इथे 2 टाका, 16 -12 6 × 18 16 -18 इज इक्वल टू -2. 8 × 2 = 16 वजा 18 म्हणजे -2 म्हणजे आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. आता या ठिकाणी याला आपण a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 याच्याबरोबर कम्पेअर केलं तर a1 b1 c1 निघणार आहे. इथे काय होतं बघा, a2x 1 येणार आहे, b2 -1/2 येणार आहे कारण याचा कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 असतो आणि मग हा -1/2 होईल आणि c2 1/2 येणार आहे. जर आपल्याला इथे फ्रॅक्शन नको असेल तर सरळ काय करा, याचा डिनॉमिनेटर सारखा करून टाका म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा फक्त. काय होईल इथे 2x - y/2 इज इक्वल टू 1/2 झाला. ओके, इकडे पण 2 ने डिवाइड केले, इकडे पण 2 ने डिवाइड केले, सरळ काढून टाका. काय राहील शिल्लक 2x - y इज इक्वल टू 1. हे जरा सोपं झालं. हे काय झालं सोपं झालं. म्हणजे आपण एक काम करूया, हे थोडं पुढं, हां ठीक आहे इथेच राहू द्या, काय अडचण नाही. मग याला काय कम्पेअर करणार आपण आता इथे a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. हे जरा सोपं आहे. तुम्हाला ते सोपं वाटलं तर ते करा. म्हणजे इथे b2 ची व्हॅल्यू -1/2 घ्या आणि c2 ची 1/2 घ्या किंवा हे वापरा, काय वाटेल ते बघा. मग आता आपण काय कम्पेअर करणार आपल्या नेहमीच्या पद्धतीने a1 a2 b1 b2 c1 c2. ओके, काय येतोय मग 2 3 and 2. इथे बघा, आता याच्यात बघा 2 -1 1 संपलं. हे सोपं झालं जरा फ्रॅक्शनपेक्षा. ओके, डी काढायचं आहे. डी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आपला तिकडे a1 a2 b1 b2. पुटअप करा व्हॅल्यूज 2 आणि 2 3 आणि -1 इज इक्वल टू 2 × -1 मायनस 3 × 2 3 × 2. याला याची गरज नाहीये. इज इक्वल टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन -2, यांचं केलं तर 6 पण बाहेर मायनस आहे म्हणून -6 इज इक्वल टू -8 मिळाला. dx बघूया काय येतोय तो. dx चा फॉर्म्युला c1 c2 b1 b2 c1 c2 b1 b2 इज इक्वल टू c1 c2 2 and 1 and b1 b2 3 and -1 is equal to cross multiplication 2 × -1 minus 3 × 1 is equal to, बरोबर आहे का आपलं dx c1 c2 b1 b2 c1 c2 2 and 1 ओके, b1 b2 3 and -1 ओके, a1 a2
2 2 आणि B1 B2 3 -1. ओके, या दोघांचं मल्टिप्लिकेशन -2 मायनस या दोघांचं 3 दॅट इज -5. दोन व्हॅल्यू मिळाल्या आपला. एक D मिळाला -8 आणि dx मिळाला -5. आता राहिला dy. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. पुढचं बघूया आपण. ओके, नाउ सी द रिमेनिंग पार्ट. dy इक्वल टू a1 a2 c1 c2. व्हॅल्यू पुटअप केले आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 × 1 मायनस 2 × 2 इज इक्वल टू यांचं मल्टिप्लिकेशन 2 -4 इज इक्वल टू -2. म्हणजे dy मिळाला आपल्याला -2. ओके, आता बाय युझिंग क्रॅमर्स रूल, x इज इक्वल टू dx अपॉन d. dx ची व्हॅल्यू आहे -5 आणि d आहे -8. दोन्ही पण मायनस आहे. मायनस मायनसचं डिव्हिजन प्लस होतं म्हणजे व्हॅल्यू आली 5/8. नंतर y dy अपॉन d इज इक्वल टू dy आलाय -2 आणि आपल्याकडे d आहे -8. पुन्हा मायनस मायनस डिव्हिजन प्लस झालंय. 2 1 जा 2 2 4 जा 8 दॅट इज 1/4. Therefore द सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन्स इज the solution of given equations is x comma y is equal to 5/8 comma 1/4. 5/8 comma 1/4. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. या पद्धतीने आपण क्रॅमर्स रूल वापरून किंवा डिटर्मिनंट मेथडने सोल्युशन फाइंड आउट केलं आहे. तुम्हाला जर माझं टीचिंग आवडलं असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.